पुढील आठवड्यात महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा। 3 पक्षाचे प्रमुख नेत्यांची समिती केली जाईल। त्यात जागा वाटप यावर चर्चा होणार। महाविकास आघाडी लवकरात लवकर जागा वाटप करण्यावर भर देताना दिसतीये। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी। सागर, महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर चर्चा सुरू आहे, काय अधिकची माहिती आहे? पुढील आठवड्यापासून महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। लोकसभेप्रमाणे दीर्घकाळ ही चर्चा नसेल, कारण की लोकसभेमध्ये आपणास माहित आहे की अनेक जागांवर, जसं सांगली असेल, भिवंडी असेल किंवा मुंबईतल्या काही जागांवरनं अतिशय धुसफूस झाली, नाराजी झाली आणि त्याच्यातनं बंडखोरी झाली। अशा स्वरूपाचं चित्र विधानसभेमध्ये नसावं ही भूमिका आहे। यामुळे महाविकास आघाडीची एक समिती गठीत केली जाईल, ज्याच्यामध्ये 3 प्रमुख मित्रपक्षांचे सदस्य प्रत्येकी 3 असतील असं सांगितलं जातं आणि त्याच्यानंतरनं त्याबाबतची चर्चा सुरू होईल। विशेषतः प्रामुख्याने मुळात ज्या चर्चा आहेत, जिथे विद्यमान आमदार महाविकास आघाडीचा आहे ती जागा त्या पक्षाला दिली जाईल, जिथे 2 क्रमांकांची मतं ज्या पक्षांनी घेतली आहेत त्या पक्षाला प्राधान्याने जागा दिली जाईल असं समजतं। तिसरा फॉर्म्युला जो राहील त्याच्यामध्ये प्रामुख्याने जिथे मित्रपक्षामधलेच अनेक जणांनी बंडखोरी केलेली आहे, अनेक जण सत्ताधारी बाकांवर गेलेले आहेत, तिथे मात्र काही जागांवरनं अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विधानसभेमध्ये एकतर मुळात काही जागा ह्या अतिशय चढाओढीने घेण्यासाठी प्रयत्न तिन्ही पक्षाकडनं केला जाईल। अशा परिस्थितीत ज्या तेढ निर्माण होणाऱ्या जागा आहेत त्याचा अंतिम निवाडा हा दिल्ली पक्षश्रेष्ठींसमोरच होईल असं सांगितलं जातं। आणि शरद पवार राष्ट्रवादीकडनं प्रमुख नेते असतील जे दिल्लीमध्ये चर्चा करतील, एका बाजूला उद्धव ठाकरे असतील। राज्यातल्या चर्चेबाबत मात्र संजय राऊत हे मागील जसं लोकसभेमध्ये निवडणुकीत चर्चेला होते त्याप्रमाणे ते उभाटाकडून राज्यात सुद्धा करतील। आता सगळ्यात महत्त्वाची चर्चा होते ती म्हणजे या जागा वाटपामध्ये सर्वाधिक जागा कोण घेत आहे, कारण की लोकसभा मध्ये आपणास माहित आहे की वास्तविकतेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वाधिक जागा घेतल्या निवडणूक लढवण्यासाठी, पण विजय मात्र काँग्रेसचा झालाय। या सगळ्या गोष्टीमुळे काँग्रेसचे नेते यावेळेस आता जागा वाटप करत असताना अतिशय आग्रही असतील। विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक जागांवर काँग्रेस हट्ट धरून कुठल्याही परिस्थितीत जागा स्वतःच्या पदरात पाडण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं सांगितलं जातं। जागा वाटपाची चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना सर्वांना सूचना करण्यात आलेल्या आहेत की कोणीही कोणत्या जागावरून कोण उमेदवार लढवेल, कोणाची जागा आहे याविषयी सार्वजनिक चर्चा टाळण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। कारण की मतभेद हे उघड झाले तर मनभेद होतील आणि मनभेद हे महाविकास आघाडीला परवडणार नाही। यामुळे महाविकास आघाडी ऐक्य ही महत्वाची आहे। काही जागांवर कॉम्प्रोमाइज तिन्ही पक्षांना करावं लागेल। भलेही खूप इच्छा असली निवडणूक लढवण्याची तरी सुद्धा अनेक जागा ह्या सोडाव्या लागतील, ही मनस्थिती बनवा अशा स्वरूपाच्या सूचना सुद्धा पक्षाच्या श्रेष्ठींनी संबंधित समितीला दिले गेलेले आहेत सगळे। यामुळे किरण, पुढल्या आठवड्यापासून महाविकास आघाडीची चर्चा ही सुरुवात होणं हे फार महत्वाची गरज त्यांना वाटते आणि या चर्चेमध्ये आता नेमकं फलित काय येतं, कोणत्या जागेवरनं खरंच वाद होणार आहे का, तो वाद किती टोकाचा होईल हेही पाहणं उत्सुकता असणार आहे। अगदीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।